राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे वर्षभराच्या सरकारच्या कामगिरीचा रोडमॅप असतो. राज्यपाल माझं सरकार पुढच्या वर्षभरात काय करणार आहे हे साधारण त्या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगत असतो की माझं सरकार पुढच्या वर्षभरात काय काम करणार आहे. आणि म्हणून मग मी हे सगळे रिपोर्ट आणले की 2023 ला राज्यपाल काय बोलले, 2024 ला राज्यपाल काय बोलले, 2024 ला तर 2 झाली अधिवेशनं, 2 अधिवेशनात राज्यपालांनी भाषण केली, 25 ला राज्यपालांनी भाषण केलं आणि 26 ला राज्यपालांनी भाषण केलं. मग कंपॅरेटिव्हली स्टेटमेंट बघितली की राज्यपालांनी काय काय केलंय, 23 ला काय केलं, 24 ला काय केलं, 25 ला काय केलं, 26 ला आता काय करणार आहेत. आणि मग माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये की सरकार जे काही राज्यपालांना माहिती देते, ही माहिती देताना लोकांना सरकारला असं वाटतं का की या महाराष्ट्रातली जनता मूर्ख आहे. आपण काही जरी माहिती राज्यपालांना दिली आणि राज्यपालांच्या तोंडून ती वदवली तरी आपल्याला कोणी विचारणार नाहीये, आपल्या माहितीवरती कोण प्रश्न ठेवणार नाहीये. या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये साधारण ग्रोथ काय असेल, इंडस्ट्री ग्रोथ काय असेल, जीडीपी ग्रोथ काय असेल, विकासाची ग्रोथ काय असेल, विकास कशा पद्धतीने जाईल आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या बाबतीत सरकारची वेगवेगळी धोरणं काय असतील आणि प्रत्येक सेक्टरला आम्ही काय न्याय देऊ, अशा प्रकारचं साधारण एक अभिप्रेत असतं की हे अभिप्रेत राज्यपालांच्या भाषणात किंवा सरकारकडे हे असायला पाहिजे.